सुबोध भावे आपल्यासोबत आहे. बालगंधर्व, एक शिवधनुष्य तू पेललंस, पण मुळात तुला कधी वाटलं की हा सिनेमा झाला पाहिजे, यांच्या आयुष्यावर सिनेमा झाला पाहिजे? तो क्षण काय होता मला सांग. एक बारीकशी त्याची बॅकग्राऊंड सांगतो प्लीज. हापूस या फिल्मच्या शूटिंगसाठी मी कोकणात गेलो. कोकणात 3-4 दिवस शूटिंग झाल्यानंतर नुसताच बसलो होतो. मध्ये गॅप होती, सीन नव्हता. आणि मृणाल देशपांडे माझ्याबरोबर त्याच्यात काम करत होती, ऍक्ट्रेस. तर मी मृणालला म्हटलं, तुझ्याकडे काही वाचायला आहे का? जनरली तिच्याकडे असतं काहीतरी, एखादं पुस्तक असेल तर ते वाचतो बसल्या बसल्या. तर तिने मला ते पुस्तक दिलं. ते होतं गंधर्व गाथा, भाद खेर यांनी लिहिलेलं पुस्तक. एका बैठकीत ते पुस्तक मी वाचून पूर्ण केलं. माझ्या शेजारी मकरंद अनासपुरे होता. म्हणजे मी विचार पण नाही केला या गोष्टीवर. मी पुस्तक मिटलं आणि मकरंदला म्हटलं की मकरंद, मी ही फिल्म करतोय. मला म्हटलं काय? म्हटलं ही फिल्म बालगंधर्वांच्या आयुष्यावर मी करतोय. कोण करतंय? कोणी नाही. डिरेक्टर कोण आहे माहित नाही, पण मला करावीशी वाटते. मला प्रामाणिकपणे असं वाटतंय की त्यांचा जीवन प्रवास लोकांसमोर यायला पाहिजे. ते डोक्यात आल्यानंतर मी माझ्या एका मित्राला सांगून अनेक पुस्तकं त्याच्यावरची मागवली, त्या विषयावरची, म्हणजे बालगंधर्वांच्या आयुष्यावरची. ती वाचल्यानंतर अनेक लोकांना मी भेटलो, त्यांच्याकडनं माहिती काढली, त्यांची गाणी ऐकायला सुरुवात केली. आणि नितीन देसाई यांना भेटलो. अभिराम भडकमकर यांना घेऊन मी देसाई यांच्याकडे गेलो. त्यांना चित्रपटाची कल्पना सांगितली, माझे फोटो दिले आणि विदिन अ सेकंड नितीन तयार झाला. मला अभिराम भडकमकर म्हणजे लेखक. आणि दुसऱ्या दिवशीपासून आम्ही काम सुरू केलं. म्हणजे इतक्या फटाफट सगळ्या गोष्टी घडतील आणि इतक्या वेगाने सगळ्या गोष्टी घडतील याची कल्पना नव्हती. पण मला असं वाटतं काहीतरी ते ठरवलं गेलं असलं पाहिजे, ती गणित ठरवली गेली असली पाहिजे, त्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत. आणि त्या होत्या म्हणून मला असं वाटलं की आमच्या सगळ्या टीमच्या मार्फत बालगंधर्वांवरती सिनेमा होऊ शकला. हे आम्ही जरी याचं निमित्त असलो तरी इच्छा प्रत्येकाच्या मनात होती. प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण बालगंधर्वांना, सर्वसामान्य माणसांना वाटत होतं की आपण त्यांना भेटावं, त्यांचं गाणं ऐकावं. अनेकांनी ते ऐकलं असेल, अनेकांचं राहून गेलं असेल, अनेकांचं त्यांना पाहायचं राहून गेलं असेल. पण आज सुद्धा बालगंधर्व अनेकांच्या घरी ज्या गादीवर बसले होते, ती गादी एखाद्या मंदिरातल्या पवित्र गोष्टीप्रमाणे ती पूजतात, त्याच्यावर कोणी बसत नाहीत. इतकं प्रेम महाराष्ट्राने त्या माणसावरती केलंय, त्या कलाकारावरती केलंय. तर अशा कलाकाराचा जीवनपट लोकांसमोर मांडणं हे आव्हानात्मक काम होतं. पण सगळ्यांचीच मेहनत, प्रत्येकाने त्याच्यावरती घेतलेले योग्य दिशेने कष्ट, त्यामुळे आता हा चित्रपट पूर्ण झालाय आणि 3-4 दिवसांनी लोकांच्या समोर चित्रपटगृहात येईल. मला अजिबात शंका नाही की या सिनेमाला खूप यश मिळणार आहे आणि तुला स्वतःला खूप यश मिळणार आहे. थँक्यू सो मच. मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आत्मीय शुभेच्छा.